नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। शिवसेना उबाट गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेती येथील महाजनको कंपनीनं खरेदी खतातील नमूद केलेल्या अटी आणि शर्तींचा भंग केल्यामुळे 1 महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी अमरण उपोषण केले होते। त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी शेतकरी आणि टाटा सोलर कंपनी सोबत मध्यस्थी करून 15 दिवसांची मुदत शेतकऱ्यांकडून मागितली आणि सांगितले होते की मुंबईला बैठक लावून उपोषणाच्या मागण्यांची दखल घेऊन पूर्तता करण्याचं आश्वासन कंपनीनं दिल्यामुळे तात्पुरते अमरण उपोषण सोडले होते। परंतु टाटा सोलर कंपनीनं आणि महाजनकोनं शब्द फिरवला आहे। 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले, परंतु टाटा सोलर कंपनीनं आणि महाजनको मुंबईला बैठक झाली ना ठोस तोडगा शेतकऱ्यांचा प्रश्नावर सुटला, म्हणून महाजनको कंपनीवर शेतकऱ्यांचा विश्वास उडाला न पुन्हा मेती येथील शेतकरी टाटा सोलर कंपनी समोर 19 ऑगस्ट 2025 पासून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी वेणुबाई भिल, इंदुबाई भिल, प्रमिलाबाई भिल, निर्मलाबाई भिल, जयपाल गिरासे, देविदास पारधी, सुका भिल, दिनेश माळी शेतकरी महिलांसह अमरण उपोषणाला बसले। त्यात काल दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी महाजनकोचे भुसावळ येथील अधिकारी, शिंदखेडाचे पीआय हनुमंत गायकवाड आणि दोंडाईचा येथील अप्पर तहसीलदार संभाजी गायकवाड, महाजनकोचे गायकवाड बैठकीस उपोषणस्थळी आले आणि ती बैठक मात्र निष्फळ ठरली आणि महाजनकोचे अधिकारी यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची मीटिंग पुन्हा मुंबईला लावू आणि मार्ग काढू असं आश्वासन दिलं, परंतु शेतकऱ्यांनी तोडगा निघत नाही तोवर काम बंदची एकच हाक दिली। तसेच दिनांक 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा असल्यानं सर्व शेतकरी वर्गानं अमरण उपोषणस्थळी बैलपोळा हा सण साजरा करायचा ठरवून संध्याकाळी सर्व शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी बैलपोळा सण साजरा केला। त्यावेळी सुनीता सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य शाणाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख ठाकरे गट, बंशीलाल सोनवणे, योगेश पाटील, अण्णा दाभाडे, महिला वर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। उपोषणस्थळी पोळा साजरा करताना शेतकरी दिनेश माळी आणि अप्पा गिरासे यांचे अश्रू अनावर झाले। तुमचे संगोपन तरी कसे करू? माझ्या कुटुंबाचा आधारवड असलेली जमीन या सोलर कंपनीने हिसकावली। मला आणि उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। सर्व स्थळी शेतकऱ्यांचा अश्रूचा बाण फुटला। ढसाढसा रडणारा शेतकरी बघून परिसरात काहीसे शोककळा पसरल्यासारखे वातावरण झाले। गावकरी शेतकऱ्यांनी महादेवाला वंदन करून परिसरातील असलेल्या देवतांना, अमरण उपोषणकर्त्यांनी वंदन करून या प्रशासनाला सुबुद्धी मिळू दे आणि गावकऱ्यांनी महादेवाला आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळू दे अशी आर्तहाक सर्वांनी घातली। वंदन करून आराधना केली की हे महादेवा, भोलेनाथ भगवान महादेव, महाजनको कंपनीला सद्बुद्धी दे देवा, आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळू दे। उपोषणकर्ते वेणुबाई भिल, इंदुबाई भिल, प्रमिलाबाई भिल, निर्मलाबाई भिल, जयपाल गिरासे, देविदास पारधी, सुका भिल, दिनेश माळीसह सहकारी शेतकरी बंसीलाल सोनवणे, संजय मालचे, योगेश पाटील, ज्ञानेश्वर गिरासे, सुका अहिरे, देविदास पारधी, देवराम सोनवणे, राहुल पारधी, राजू पारधी, दिनेश माळी, रतन माळी, सुरेश अहिरे सह महिला शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते। जमीन महाजनको यांनी आज उद्ध्वस्त केली आणि टाटा सोलर कंपनीला दिली। परस्पर ना शेतकऱ्यांना विचारून ना कशा करून आम्हाला आश्वासन अलग दिलं आणि आमच्या जमीन हिसकून घेतला। आज आमच्या गुरांना चारा पाणीला काही हे राहिलेलं नाही आहे, म्हणून आज आम्ही उद्ध्वस्त झालेलो आहेत। बेकायदेशीर खरेद्या झाल्या आमच्या आणि आम्हाला फसवणूक झाली आमची। ही कायद्याचा भंग केला, कायदा आम्हाला मिळालेला नाही आहे। आमच्या आया बहिणी आणि शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। ही जी जमीन आहे या ठिकाणी मेथी आणि विकरण शिवाराची 900 एकर जमीन ही औष्णिक प्रकल्पासाठी दिलेली होती, परंतु सरकारने म्हणजे महाजनकोने ती जमीन टाटा सोलरला दिली आणि टाटा सोलर इथं डेव्हलप करतंय, परंतु या जमीन द्यायला 13 वर्षे झाली आणि खरेदी खतामध्ये अटी शर्तींमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जर 5 वर्षे झाले, 5 वर्षापर्यंत जर प्रकल्प उभा राहिला नाही तर ही खरेदी रद्द होईल आणि ही जमीन 75% शेतकऱ्यांनी पट भरून परत मिळेल। असा जर कायदा असताना मित्रांनो बळजबरी पोलिसांचा बळाचा वापर करून या ठिकाणी या शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय। बळजबरी ही कंपनी उभारली जाते। कंपनी उभारावी, आमचा काही विरोध नाही,
परंतु जे 5 वर्षाच्या नियमांचा तुम्ही भंग केलेला आहे, खरेदी खताच्या अटींचा भंग केलेला आहे, ते दुरुस्त करून घ्या, नवीन खरेदी करून घ्या आणि शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यायचा. शेतकऱ्यांना विहिरीचा पैसा दिला नाही, शेतकऱ्यांच्या बागायती जमीन जिरायत म्हणून बळजबरीने घेऊन टाकल्या, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला नाही आणि यासाठी हे शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जर सरकारने या शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर काही लोक मूर्खासारखे बळबळ करतात. त्यांच्या डोक्यात ताप गेलेला आहे की शेतकरी ब्लॅकमेल करतात म्हणजे कंपनीवाल्यांना किंवा ठेकेदाराला. मला तर असा संशय येतो की यांच्या डोक्यात ताप वगैरे गेलाय का काय. अरे बैल पोळा सारखा पवित्र सण माझ्या शेतकरी बांधवांचा, तो सण ते घर साजरा करू शकत नाही. माझ्या माता भगिनी, माझ्या आया बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आमरण उपोषणासाठी, भुक्या आणि तिश्या. तर त्यांची काळजी करायला पाहिजे. अरे भेट द्या, चर्चा करा, मार्ग काढा, मार्ग निघतो. परंतु शेतकऱ्यांबद्दल जर असा बरा वाईट शब्द बोलणार नाही, हा माझा शिंदखेडा तालुक्याचा आणि शिंदखेडा मतदारसंघाचा शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. शब्द जपून बोला. किती मोठा भ्रष्टाचार, किती मोठं काय आहे, काढू आम्ही हे गबाळ. परंतु आज बैल पोळा आहे, मी आज जास्त बोलत नाही. मित्रांनो, बैल पोळासारखा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. हे सरकार कधीच या शेतकऱ्यांच्या डोळ्याचा अश्रू पुसणार. शेतकऱ्यांकडे आशेने बघतोय. आता या ठिकाणी तुम्ही जमीन घेतल्यामुळे हा जो हे बैल जे पाळत होते, या बैलांना कुठे राबवणार, कुठे घेऊन जाणार, म्हणून या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत. तर सरकारने, मायबाप सरकारने माझ्या या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दखल घ्यावी आणि तात्काळ हे आंदोलन कसं सुटेल मला माहित नाही. यांचं समाधान करा. सरकारने बैठक लावावी. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण सुद्धा यांची बैठक घ्यावी. पालकमंत्री, मुख्यमंत्री, जे कोणी जबाबदार असतील, उद्योग मंत्री, महसूल मंत्री, या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या शेतकऱ्यांचे अशा पद्धतीने प्रश्न सोडावा, अन्यथा हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. काय करायला सरकारने आपल्या माझ्या कोवाला जी पछाडी लिहिले बघू चिंता वर्षी जाणं 18 20 वर्षी जाणं तुम्ही नाडीच जातात. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा.